ग्रामीण भागात आजही पारंपरिक लोककलेचा वारसा जपला जातोय। नागपंचमीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील कौलव इथं तालुक्यातील शाहिरी मंडळी एकत्र येऊन कलेचं सादरीकरण केलं। शाहिरी गाणी, कलगीतुरा, समाज प्रबोधन आणि आध्यात्मिक विचारांची मांडणी करत कलाकारांनी उपस्थितांचं मनोरंजन केलं। या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पूर्वीच्या काळी मनोरंजनासोबतच समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणून नाटक, तमाशा, शाहिरी, कलगीतुरा आणि भारुड यांसारख्या लोककलांना मोठं महत्त्व होतं। या कलांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, अध्यात्म आणि संस्कृतीची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जात होती। मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक लोककला हळूहळू लोप पावताना दिसत आहेत। अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कलाकार मात्र हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं काम करत आहे। श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील शाहिरी कलाकार विविध गावांमध्ये जाऊन ग्रामदैवताच्या मंदिरात शाहिरी कलेचं सादरीकरण करतात। नागपंचमी हा सण परंपरेनं नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो। या दिवशी शेतकरी शेतीची कामं थांबवून विश्रांती घेतात। पूर्वी या विश्रांतीच्या दिवशी मनोरंजन आणि प्रबोधनासाठी शाहिरी, कलगीतुरा आणि इतर लोककलांचे कार्यक्रम आयोजित केले जात होते। याच परंपरेला उजाळा देत कौलवमध्ये शाहीर आनंदराव पाटील, आनंदा चौगुले, हिंदूराव पाटील, साताप्पा जाधव, नारायण मोरे, भगवान पाटील, बाबूराव पाटील आणि एकनाथ पाटील यांच्यासह कलाकारांनी शाहिरी कलेचा जागर केला। शाहिरांच्या हातातील डफ तर त्यांना साथ देणाऱ्या झांज, तुंतुणं, ढोलकी आणि सुरपेटीच्या तालावर रंगलेल्या या कार्यक्रमानं कौलवचं वातावरण भारावून गेलं। पारंपरिक कलेची आवड असणाऱ्या ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावत कलेला उत्स्फूर्त दाद दिली। आधुनिकतेच्या काळातही आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडलेली ही लोककला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या शाहिरांच्या माध्यमातून सुरू असल्याचं दिसून आलं।